आणि आता आपण करतोय आळू वडी. बरं, काय करायची कृती आता? आता जे आपण सगळं साहित्य घेतले ते फक्त सगळं मिक्स करून घ्यायचंय. बरं, आधी काय लागणार आहे? बेसन किती लागणार आहे सांगा? 4 ते 5 टेबलस्पून. बरं. त्याच्यानंतर चिंच आणि गूळ आपण असं एकत्र करून एक साधारणपणे तासभर भिजवून ठेवले. त्याचा कोळ तयार केला. त्याचा कोळ तयार केला. किती लागणार आहे? साधारणपणे 2 ते 3 टेबलस्पून. बघा बरं. आणि तांदूळाचं पीठ. बरं, किती लागणार आहे? 1 चमचा. पुढे काय करायचंय? तिखट, मीठ चवीनुसार. बघा बरं. पुरे तीळ घालायचे. तीळ भाजून घेतलेत की तसेच? नाही, साधेच. साधे तीळ. आणि आता हे सगळं मिश्रण थोडं पाणी घालून एकत्र करायचं. बरं, किती लागणार आहे पाणी बघा. बस बस. बरं, हे मिक्स करता करता मला सांगा की आता तुमचे क्लासेस आहेत, तुम्ही वेगवेगळे पदार्थ शिकवत आहे, बरोबर आहे? बरोबर. पण असं कधी असे स्टुडंट्स येतात का की जे ठराविक पदार्थ शिकण्यासाठीच येतात की मॅडम आम्हाला पुरणाची पोळीच शिकवा, असं होतं? हो, होतं. काय बऱ्याच जणांचं होतं की पुरणपोळी येत नाही आणि घरी खूप आवडते. बरं, झाले आता मिक्स. आता आपण पानं घेणार आहोत आळूची. बरं, ठीक आहे. आळूचं पान. आता आपण प्रथम त्याच्या अशा रेषा मोडून घ्यायच्या, म्हणजे जे आपण मिश्रण करतोय ना ते चांगलं लागलं गेलं पाहिजे. बरं, आता हे मिश्रण आता खाली सर्वात मोठं पान ठेवायचं. बरं. आणि त्याच्यावरती छोटं पान. छोटं. ह्याच्या शिऱ्या मोडायची गरज नाही? मोडायच्या दोन. आळूवडी करण्यासाठी आपण आधी 2 आळूची पानं घेतली, बेसनासोबत तांदळाचं पीठ छान मिक्स केलं, त्याच्यामध्ये तीळ घातले, तिखट मीठ घातलं आणि आता ते मिश्रण आपण त्या पानांवरती स्प्रेड करतोय, पानांच्या शिरा मोडून. आता काय करायचंय? आता फोल्ड करायचं. करा फोल्ड. दोन्ही बाजूनी एकसारखं. हा असा आपला रोल तयार आहे. आता आपण हा वाफायला ठेवूया. क्या बात आहे. रोल ठेवला, झाकण. किती वेळासाठी वाफ येऊ द्यायची? 10 मिनिटांकरता. 10 मिनिटांनंतर. मग हे वाफवून झाल्यानंतर पुढे काय करायचं? हे वाफवून एक 10 मिनिटांनंतर मग आपण काढून ठेवायचंय आणि पूर्णपणे थंड झाल्यावर कट करून आपण त्याच्या डीप फ्राय करून घ्यायचं. आधी कट करायचं, वड्या पाडायच्या आणि मग डीप फ्राय करायचं. म्हणजे आपल्याला अजून थोडीशी वाट पाहायला लागणार. बरोबर. आम्ही एक काम करतो, या रोलला छान 10 मिनिटं वाफ आणून घेतो. वाफ आली की त्याच्या छान अशा वड्या पाडतो आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूयात. आळूच्या पानांचा हा केलेला रोल आपण छान वाफवून घेतला आणि मग त्याच्या वड्या पाडल्या. आता ह्या व्यवस्थित अशा वड्या पाडलेल्या आहेत. आता काय डीप फ्राय करायचं? आता डीप फ्राय करायचं. ठीक आहे, घ्या. म्हणजे याला आता 2-4 मिनिटात लगेच तळून होईल. तळून घ्यायचं. व्हेरी गुड. आणि नंतर डिश मध्ये काढायचा आणि मग त्याला वरून आपण खोबरं, नंतर कोथिंबीर आणि तीळ यांनी गार्निशिंग करायचं. यांनी असं वरून छान सजवायचं. म्हणजे मस्तपैकी आळूच्या वड्या तयार होतील आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने, बरोबर ना? आणि मग आपण किचनकडे वळूयात. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. कशा आहात तुम्ही? मजेत. मजेत आहात? बरं, आम्हाला सांगा तुम्ही प्रॉपर कुठल्या? आम्ही अहमदनगर भिंगारमधून आले. मी. बरं, तुमचं माहेर सासर दोन्ही तिथलंच? नाही, माझं माहेर पुण्याचं आहे. बरं. 7 वर्ष झाले मी भिंगारमध्ये आहे. लग्न होऊन गेले. पुण्याहून अहमदनगरला आला? 120 किलोमीटर फक्त. हो. काय आता माहेरी कोण कोण असतं मग? माहेरी भाऊ आहे, बहिणी आहे आणि आई वडील. अरे वा. आणि इकडे कोण कोण असतं? इकडे सासू सासरे, मिस्टर आणि माझी 2 मुलं आहेत. बरं, शिक्षण काय झालं तुमचं? माझं शिक्षण M.Com झालेलं आहे. M.Com झालंय? कुठे, पुण्यातच? हो, पुण्यातच. गरवारे कॉलेजला. गरवारे कॉलेजला. बरं, मग तिथे पुण्यात सर्व्हिस नाही केलीत तुम्ही? हो, सर्व्हिसही केलेली आहे मी. ॲज अ अकाउंटंट मी सर्व्हिस करत होते. पुण्यात करत होते? मग आता नगरला आल्यानंतर सर्व्हिस सोडली का मग? नाही, आता मिस्टरांची फॅक्टरी आहे, तिथलं अकाउंट बघते मी. काय करतात मिस्टर? कसली फॅक्टरी? मिस्टरांची ॲग्रिकल्चर प्रोडक्टची फॅक्टरी आहे. फेन्सिंग मेश, क्लिप, क्लॅम्प असे मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि सिमेंटचं ट्रेडिंग करतात ते. अरे बापरे, म्हणजे बराच मोठा व्याप आहे. हो. म्हणजे पूर्वापार चालत आलेला व्यवसाय का त्यांनी स्वतः ते उभं केलंय? नाही, सासरे माझे किराणा मालचे व्यापारी आहेत. यांनी स्वतःहून केलेलं आहे. ते इंजिनियर झालेले आहेत. ते पूर्णतः त्यांनी केलं. व्हेरी नाईस. म्हणजे व्यवसाय पहिल्यापासून आहे पण त्याच्यामध्ये वृद्धी यांनी तुमच्या मिस्टरांनी स्वतः केली आणि साईडही चेंज केली. बरं, मग याचं अकाउंटिंग तुम्ही पाहता? हो. पण मग तुम्हाला ऑफिसला जायला लागतं का हे सगळं घर बसल्या होतं? घर बसल्या होतं. मग तर काय, म्हणजे अजूनच सोपं काम आहे. आता काय, सगळीकडे नेट आहे. फॅक्टरी पण पूर्ण मला मोबाईलवर दिसते. सगळीकडे कॅमेरे लावलेले आहेत. सगळं घर बसल्या तेही हँडल करू शकतात आणि मी करू शकते. क्या बात आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा फायदा होतो असा आपण करून घेऊ तसा खरं तर फायदा आहे, बरोबर ना? बरं, तुमची 2 मुलं आहेत म्हणालात तुम्ही? एक मुलगा एक मुलगी. बरं, मुलगी केवढी आहे? मुलगी माझी 6 वर्षाची आहे. आणि मुलगा? 3 वर्षाचा. काय आवडतं त्या मुलीला 6 वर्षाच्या?
आता मुलीला साऊथ इंडियन आवडेल, मुलाला सगळं पंजाबी आवडतं, असं फरक पडत जातं ना. अरे बापरे, मिस्टरांना काय आवडतं? मिस्टरांना चाट वगैरे स्वतःही बनवता येतात आणि त्यांना सगळंच ओव्हरऑल जे टेस्टी आहे ते सगळं खायला आवडतं. क्या बात आहे. पण मग सगळा जो स्वयंपाक आहे किंवा हे जे इनोव्हेटिव्ह पदार्थ आहेत, मग साऊथ इंडियन असेल, चाट असेल, हे सगळं तुम्ही माहेरी शिकला होतात का इकडे आल्यावर हळूहळू? हा, माहेरी आईकडून शिकले होते. आईकडनं शिकला होता. बरं, मग आता तुम्हाला स्वतःला काय खायला आवडतं? पंजाबी आवडतं, साऊथ इंडियन आवडतं का काय? नाही, असं नाही, एक स्पेसिफिक आवड नाहीये, पण ओव्हरऑल चालतं, सगळं आवडतं. आता मला सांगा की तसं तुमच्याकडे आता तुम्हाला 2 मुलं, एक तर छोटा आहे त्याला सांभाळायला लागत असेल, घरी मिस्टर असतात ते फॅक्टरीमध्ये व्यस्त असतात, विरंगुळा म्हणून तुम्ही काय करता संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारी? मला कॉम्पिटिशन याची खूप आवड आहे. परीक्षा भरपूर देते मी. कशाची परीक्षा? आमच्या धार्मिक ज्या जैन धर्माच्या परीक्षा आहेत त्या माझ्या चालू असतात आणि जिथे काही कॉम्पिटिशन वगैरे असतात ते असतात. आता सुट्टीत मी जस्ट सुरुवात केली आहे. मुलगा 3 वर्षाचा झालाय, थोडं लक्ष कमी द्यावं लागतं म्हणून शिबिर घेतलं मी लहान मुलांचं, धार्मिक संस्कार शिबिर. तुम्ही स्वतः घेतलं? हो. काय नेमकं शिकवतात त्या शिबिरांमध्ये? त्याच्यात मूळ तुम्ही जैन लोकांना जे जे आपले मूलभूत तत्व आहे ते लहान मुलांना लहानपणी शिकवले की चांगले बिंबवले जातात. ते बेसिक छोट्या छोट्या गोष्टी वगैरे सांगून त्यांना असं शिकवलं जातं. त्यात आम्ही गेम्स, योगा, गोष्टी सगळंच ठेवून, म्हणजे 5 वर्षाच्या पुढची मुलं 10 वर्षापर्यंत त्या माध्यमातून त्यांना शिकवतो की त्यांना बोर पण नाही व्हायला पाहिजे आणि कळायला पण पाहिजे. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात काय की योग्य वयात त्या मुलांना सद आचरण आणि सद्विचार दोन्हीची पायाभरणी तुम्ही त्यांच्याकडनं करून घेता, बरोबर? हो. आज आम्हाला तुम्ही नेमकी कोणती थाळी करून दाखवणार आहे? मी तुम्हाला जैन थाळी करून दाखवणार आहे. बरं, सगळं ज्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये ते होतं, कारण जैन थाळीमध्ये अनेक पथ्य पाळले जातात. क्या बात आहे. ताई आपल्या सोबत आहेत आज, आपल्यासाठी त्या जैन थाळी करतायत. आणि गंमत काय की त्या ताई आज कंटेस्टंट म्हणून पण आल्यात आणि त्या आपल्या आम्ही सारे खवयीच्या झी मराठीच्या प्रेक्षक पण आहेत, बरोबर? आज तुम्हाला खूप आनंद होत असेल ना? खूपच. झी मराठीवर तुम्ही दिसणार. चला मग याच आनंदासह आपण वळूयात आता किचनकडे. चला पूनम ताई, आता आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे. तयार आहात ना तुम्ही? हो. एरवी तुम्हाला स्वयंपाकात कोण मदत करतं घरी? नाही, कोणी नाही. कोणी नाही? मुलं लहान, मिस्टर तुमचे बाहेर जाऊन तुमचं तुम्हीच करत असतात. आज मी तुम्हाला मदत करणार आहे. अरे वा. काय या पदार्थाचं नाव आहे? आता आपण कढी करतोय. कढी करतोय. बर, नॉर्मल जी आपण म्हणजे आता जी माझ्या घरी कढी होत असेल आणि आज आपण जैन थाळीसाठी कढी करतोय, काय फरक आहे याच्यामध्ये? यात आपण फोडणी साजूक तुपाची देणार आहे आणि ही थोडीशी गोड असते, यात साखर वापरली जाते. बर, हा नॉमिनल फरक. बरोबर. आणि आपण ह्याच्यात आले लसणाची पेस्ट कुठे किंवा नाही, त्याचे तुकडे दिसत नाही, ते आम्ही कढीमध्ये घालतो. ठीक आहे. जैन मध्ये कंदमूळ हे पूर्ण वर्ज्यच असतात. जे पण जैन बनतं त्यात कोणताही म्हणजे आले, लसूण, कांदा, बटाटा काही यूज होत नाही, काही वापरलं जात नाही. बरं, ठीक आहे. चला मग आपण आता ही जैन थाळी मधली कढी पाहूयात. त्यासाठी लागणारं साहित्य काय ते आधी आपण पाहूयात आणि मग कृती करूयात. बेसन पीठ, दही, कोथिंबीर, साजूक तूप, मिरची, जिरे, मोहरी, साखर, कढीपत्ता, हिंग, मेथी, मीठ. लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. गरम गरम कढीचा फुरका मारायला मला फार आवडतो. तुम्हाला आवडतं की नाही? हो, आवडतं. आवडतं ना? व्हेरी गुड. मग आता आपण लगेच कृती करूयात. काय करायला लागतं सुरुवातीला? आधी आपण दही घेऊया बाउलमध्ये. ठीक, सगळं लागेल? हो. आपण दह्याच्या ऐवजी इथे ताकही वापरू शकता, जे अवेलेबल आहे तसं घेऊ शकतो. बरं, ठीक आहे. ताक जर वापरलं तर बेसन पीठ थोडं जास्त लागेल थिकनेस साठी, दह्यात थोडं कमी घालायचं. बरोबर. आता ह्याच्यात बेसन पीठ घालायचं का? 1 चमचाभर घाला. बस पुरे? हो हो. आणि ते फेटून घ्यायचं. घ्या फेटून. ह्यात पाणी घाला. बरं, किती लागणार? घाला. पाणी आपण घातलं त्याच्यात. ठीक, एवढं पातळ करायचं? हो. ठीक आहे. पुढे काय? आता आपण फोडणी देणार आहोत त्याला. गॅस आपण लावला. काय करायचं आता? आता साजूक तुपात फोडणी देणार आहे म्हणून चमचाभर साजूक तूप. बरं, साजूक तूप तुम्ही कितीही सांगा, फोडणीत म्हणू नका, पोळीला लावून म्हणू नका, एखाद्या पदार्थांमध्ये म्हणू नका, वरणात म्हणू नका, आम्हाला ते खूप लागतं. तुम्हाला आवडतं की नाही साजूक तूप? हो, जैन असल्यामुळे हेच खाते ना, त्यामुळे याची आवड खूप आहे. बर, तूप गरम झालेलं आहे. पुढे काय? आपण त्यात मोहरी. बर मंडळी, आज आपण करणार आहोत एक स्पेशल थाळी आहे, ती आहे मोगलाई थाळी करणार आहोत आपण.